होती, तर आता ते मला शिकवायला लागले आणि सांगायला लागले का पैरा होणार नाही, हे नाही. आता गेले नकाशावरनं गायब झाले. जेव्हा माझ्याजवळ होते तर माझ्यापर्यंत यायला त्यांनाच कॉन्टॅक्ट करायला लागायचा. पैरा. नमस्कार मित्रांनो, मी आलेलो आहे प्रसिद्ध गाडा मालक रविशेठ म्हात्रे देसाईगाव यांच्या दावणीला. नुकतंच येण्यामागचं कारण म्हणजे आता आपण 1-2 मैदानामध्ये तुम्हाला दाखवलं. रविशेठ म्हात्रे यांनी बघा आता रिसेंटली करार केलेला आहे खार्डीचा जो डमरू आणि जलवा दिनेश शेठ पाटील यांचा, तो आज कुठेतरी आपण बघतो रविशेठ म्हात्रे यांच्या नावाने पळतोय. आणि इतकंच नाही तर अजून एक चांगली अशी बातमी आहे, म्हणजे रविशेठ म्हात्रे यांचा एक खूप मोठा सन्मान सत्कारसुद्धा होणार आहे. जो मैदान होतं आहे 22 तारखेला नाशिक पिंपळगाव येथे आपले गणेश भाऊ बनकर यांच्या मैदानाला रविदादा म्हात्रे यांची प्रमुख उपस्थिती म्हणून असणार आहे. तर आपण सर्व गोष्टींचा आढावा घेऊया. डमरू आणि जलवाचा करार करण्यामागचा कारण दावणीला असलेला लखनसुद्धा खूप पळतो आहे, तरीसुद्धा ही टॉपची जोडी त्यांच्या दावणीला पळतो आहे आता डमरू आणि जलवा. तर विचारूया आपण सर्व गोष्टी. रवी शेठ आहेत, त्यानंतर दिनेश शेठ, दोघं गाडा मालक बसले तिथं, आणि कसं काय असणार नियोजन, आणि जो नाशिकचा जो मैदान होतं आहे तिथं सर्व गाडा मालकांनी पोचा. आपल्याला सर्व माहिती आता रवी शेठ देतील. चला, धन्यवाद. तर मित्रांनो, समोर तुम्ही बघू शकता आपल्या समोर 2 प्रसिद्ध गाडा मालक आहेत, रविशेठ म्हात्रे आणि दिनेश शेठ पाटील. आता आपण जो डमरू आणि जलवाचा करार झालेला त्या संदर्भात सर्वप्रथम विचारूया रविशेठला. रविशेठ, दावणीला लखन आहे तरी पण डमरू आणि जलवाचा करार करण्याचं मागचं कारण? डंबरू आणि जलवाचा करार करायची काही गरजच नव्हती, कारण आमचे एकदम घरचे संबंध आहेत दिनेश शेठचे ना माझे, आणि आजचे नाही, लय वर्षापूर्वीचे आहेत. म्हणून डंबरू आणि जलवाचा करार याच्यासाठी केला का ते आपले जी कमिटी आहे ठाणा रायगड पालघर कमिटीच्या नियमानुसार कराराची गरज होती, म्हणून करार केला. बरोबर आहे. आता मैत्री संबंध किती वर्षापासून आहे? कारण दिनेश शेठची मी याच्या आधी पण 1-2 वेळेला बाहेर घेतलेली आहे. म्हणजे आमचं पूर्वीपासून संबंध आहेत आणि ते अजून आम्ही टिकवलेत आणि याच्या पूर्वी पण टिकवणार. काय सांगा तुम्ही तुमच्या माध्यमातून? दिनेश शेठ बैलगाडा क्षेत्रात मला तर वाटतं आताच 2-3 वर्ष आले आहेत. 2 वर्ष झालं असेल, 6 वर्ष. हां, 2 वर्ष झाले. पण क्रिकेटमध्ये आयोजक म्हणून आपल्या भागात रतनबुवाच्या नंतर दिनेश शेठ एकमेव व्यक्ती आहे का एकट्याच्या जीवावर टुर्नामेंट भरवतात, आणि ओपन असो ग्रामीण असो 1 नंबरच्या टुर्नामेंट दिनेश शेठच्या असतात. आणि माझ्या माहितीप्रमाणे 25-30 वर्षापासून आमची मैत्री आहे, कारण आमची शाळा जवळ आहे आणि गावं पण दोन्ही जवळ आहेत. क्रिकेटच्या माध्यमातून आमची चांगली ओळख होती 25 वर्षापूर्वीपासून आहे. बरोबर. मग आता नियोजन कसं काय असणार आहे? कारण कुठेतरी बघितलं आता सीझन किती, म्हणजे सीझनभर पडणार आहे आता, ही चालू सीझन आहे का याच्या पुढं पण काय असणार आहे? आता करार तर आमचा मैत्रीपूर्वक झालेला आहे 6 महिन्याचा, बाकी नंतर बघू. पण आता 3 फेऱ्याला आमच्या दोघांच्या नावाने पळणार. बरोबर. आणि करार व्हायच्या आधी पण मी बघतोय डमरू आणि जलवा मला वाटतं जाईल त्या मैदानामध्ये गुलाल. आणि बघा बिंजोरला पण टॉपच्या गाड्या असतात त्यांच्या, म्हणजे कुठेतरी तुमचा पण म्हणजे एक ते म्हणतात ना की आपण करार करूया चला की कुठला तरी आपलं नाव अजून उंचावेल. आता या क्षेत्रामध्ये तुमचं आधीच नाव मला वाटतं लखननी पण उंचावलं, याच्या आधी तुमच्या दावणीला असणारा लाडू त्यांनी पण उंचावलं. आता लखनचं कसं काय नियोजन असतं आपल्या दावणीला? आता करार करण्याचं मागचा कारण अजून हा पण एक हेतू आहे का लखन जो आहे तो डमरूच्या गळ्यात पण चांगला पळतो आणि जलवाच्या तर अजून 1 नंबर पळतो. बरोबर. म्हणून तो दोघांना मॅच होतो. आणि आता सध्या नियोजन आम्ही तिघांचा वेगवेगळा करतो, कारण आम्हाला जरा आता जास्त इच्छा झाली का जास्त शर्यती झाल्या पाहिजेत. मग वेगवेगळे असल्यावर जास्त शर्यती होतात. आता आम्ही उसाडण्याला 3 केल्या, खिडकालीला 2 केल्या, डमरूची नाही जमली, म्हणून 3-4 झाल्या पाहिजेत आमच्या प्रत्येक अड्ड्यात, पाऊस पडेपर्यंत जोरात एकदम. बरोबर आहे. म्हणजे बघा, करार करण्यामागचं कारण चांगलं सांगितलं तुम्ही. चला, नाव म्हणजे आपला कायम राहिला पाहिजे. जरी मैदानामध्ये एक बैल नसला तरी दुसरा असेल, दुसरा नसला तरी तिसरा असेल, असा हेतू आहे. नाही, 3 असतील आता, आणि तिघांना पैरे पण वेगळे असतात. आणि कोणी घरची गाडी बोलला तर डमरू आणि जलवा पण आहे. बरोबर आहे. आता जसं करार झाले, त्या करार झाल्यानंतर पण गुलाला झाली, म्हणजे कुठेतरी बघा या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये ना आपण एक निश्चय ठेवतो की चला कुठेतरी एक चांगला ध्येय करूया आणि त्या ध्येयाचा फल मिळतं आपल्याला. आणि तुम्ही कायम प्रामाणिक काम या क्षेत्रामध्ये केलेलं आहे, काय बोला? खरं झाल्यापासनं डमरू जलवात माझ्याजवळ आल्यापासून तर पहिला तर होतंच गुलालात, पण माझ्याजवळ आल्यापासून सर्व मोठ्या शर्यती पण केल्या
बिंजोडच्या गेल्या आणि गुलालातच आहेत. बरोबर. आता रवी शेठ अजून एक मी मुद्दा घेतला सुरुवातीलाच प्रस्तावनेमध्ये. एक आता मैदान होते नाशिकला, इथं पिंपळगाव इथे नाशिकमध्ये बघा, युवा हिंद केसरी मैदान आहे आणि कुठेतरी त्या मैदानामध्ये मी बघतोय तुम्हाला एक प्रमुख उपस्थिती असणार आहे, म्हणजे प्रमुख अतिथी म्हणून तुमची एक तिथं ग्रँड एंट्री असणार आहे. काय बोला? गणेश भाऊ बनकर हे माझे चांगले मित्र आहेत. मला प्रत्येक वर्षी आग्राला आमंत्रण असतो त्यांचा, पण काही वेळ नाही भेटत, काही ना काही अडथळा येतात, त्याच्यामुळं मी जाऊ शकलो नाही, एकदाही गेलो नाही. पण ह्या वर्षी माझ्याजवळ डमरू जलवा आहे, लखन आहे, मी त्यांना घेऊन दिनेश शेठ आहेत माझ्या सोबत 100% जाणार आहे. आणि मी पण जाणार आहे आणि जेवढा माझा फॅन फॉलोअर्स आहेत बैलगाडी क्षेत्रात तेवढ्यांना पण सांगितलं आहे का गणेश भाऊ बनकरच्या शर्यतीनं आपल्याला जायचं आहे नाशिकला. बरोबर आहे. म्हणजे कायम एक मोठा नाव आणि मोठ्या नावाच्या पाठीमागं जुडलेली कायम लोक असतात बघा, आणि तुम्ही सर्वांची प्रामाणिक असतात. मी बघतो मैदानामध्ये गेल्यानंतर ना आपण स्वभाव आपला कसा असला पाहिजे, तर कुठेतरी एक तुमचा आदर्श पण घेतला पाहिजे. बघा त्या दिवशी मी तुम्हाला बघितलं इथं आता बोरीच्या वरला मैदान झाला, म्हणजे बॅरिकेडच्या बाजूला उभं राहून तुम्ही स्वतः शर्यतीसुद्धा बघत होतं, म्हणजे कसा बघा आनंद घ्यायचा तर असा. मी जवळून याला डमरूला बघायला गेलतो, जवळून कसा पळतोय म्हणून मी ते बॅरिकेडच्या जिथे निर्णायक आपली लाईन असते तिथे उभं होतो बघा. आणि जसं आता तुमची उपस्थिती असते प्रमुख अतिथी, ती सांगा ना काय, म्हणजे कसं काय, म्हणजे आता गणेश भाऊ आणि तुमचा संबंध खूप वर्षापासून आहे, तुम्ही आता सांगितलं. काय बोलणं काय झालं आहे? बोलणं आता ते काय मित्रच आहेत, ते बोलले का जरा लवकर या, तिकडे काय राहण्याचा वगैरे सर्व बंदोबस्त करतो. आता बघूया, आज आम्ही डिसिजन घेतो, नाहीतर पहिलं पोरं जातील, बैलं जातील आणि आम्ही वेळेवर पोचू तिथे. बरोबर आहे. पण जाणार नक्की. नक्की जाणार. आणि बरेचसेच मुंबई नाही तर अखंड महाराष्ट्रातून तिथे गाडा मला येणार आहेत बघा. त्यांनी एक काही आपलं जे हायवे आहे तिथे काहीतरी एक सुविधा पण ठेवली आहे टोल फ्रीची. काय सांगाल तुम्ही त्या माध्यमातून? बघा, गणेश भाऊ बनकरचा खर्च पण खूप असतो आणि टोल फ्री ठेवणं म्हणजे मोठी गोष्ट आहे. आजपर्यंत कोणी असं केलं नाही. म्हणजे आयोजन तर तुम्ही बघता प्रत्येक वर्षी एक नंबरचाच असतो. आणि बघा तुम्ही त्या आयोजनमध्ये बक्षिसाचं स्वरूप काय आहे. आता जर फायनलला गाड्या बसल्या 8 असतील 10 असतील त्यांना तेवढ्यानंच बक्षीस भेटतं. ते रोख रक्कम असेल, ट्रॉफी असेल, काय असेल ते जे असेल ते. पण ह्या मैदानाला 21 जणांना ट्रॉफ्या भेटणार आहेत, बक्षीस भेटणार आहे. म्हणजे 3 टप्पे गेल्यात, फायनल, क्वार्टर फायनल, मेगा फायनल. म्हणजे एक आपण गट पास केला ना तर काय ना काय बैल मालकाच्या हातात ट्रॉफी येणार आणि तो तिथून नाराज नाही येणार, खुश होऊनच येणार आहे. बरोबर. म्हणजे तुमचं सांगण्यात तात्पर्य बघा, जसं आपण मैदाना कुठं कुठं होतात तर फक्त 8 ते 9 गाडा मालक म्हणजे ते गुलालामध्ये राहून येतात, पण तिथं असं नाही करताना 21 ते म्हणजे त्याच्या वाढतील ते सुद्धा. काय बोलाल? बरोबर, सर्वांच्या अंगावर गुलाल पडणार आहे. हां, 21 गाडा मालकांच्या अंगावर गुलाल पडणार आहे. कशी वाटली तुम्हाला संकल्पना ही? एक नंबर. आणि त्यांचं बघून अजून पण याच्यानंतर वाढवत जातील बक्षिसं वगैरे. बरोबर आहे. आता बरेचसेच गाडा मालक तिथं पोचतील, काही हितचिंतक पोचतील, समालोचक पोचतील, काही नियम अटी पण आहेत. आता आपले मुंबईचे पण गाडा मालक जाणार आहेत, ड्रायव्हर जाणार आहेत, सर्वांनी आपली आपली काळजी घ्यावा. आता तुमच्या माध्यमातून तुम्ही काय मेसेज देणार? आता दुपारी आपले ठाणा रायगड पालघरचे अध्यक्ष माननीय संदीपबाई माली यांचं माझं पण चर्चा भरपूर झाली. तर बाई बोलले का सर्वांनीच जाऊया तिथे, कारण चांगला मैदान आहे, माणूस चांगला आहे, म्हणून थोडं लांब असेल पण जाऊया. माझा अजून दातिवलीचा मित्र रणदीप मडविशेठ, त्याचा तुफान आपला काय नाव सुलतान पण जाणार आहे तिथे. म्हणजे आमचे फ्रेंड सर्कल सर्वच जाणार आहे तिथे. बरोबर. आता अजून काय सांगाल, म्हणजे जसं आपण बघतोय कसा काय गेला हा सीझन तुमच्यासाठी या वर्षीचा? नाही, या वर्षीचा सीझन चांगला गेला, पण याच्यापेक्षा पुढची सीझन आमची 1 नंबरला ठरेल. बरोबर. कारण यावर्षी थोडा नियोजन करणारे होते पूर्वीचे, त्यांनी थोडा जसं मला त्रास दिला, त्याच्यामुळे मी कमी शर्ती केल्या. पण आताची जी माझी टीम तयार झाली आहे ती चांगली टीम झाली, आता काही टेन्शन राहिला नाही. बरोबर आहे. आता कुठल्या कुठल्या गोष्टी अनुभवाला मिळाल्या, जसं तुम्ही सांगितले जी काही पूर्वीची टीम होती बघा, म्हणजे एक पहिले थोडक्यात नाव न घेताना काय बोलाल, म्हणजे कसं माणसाने राहावा? कसं असतं माहिती आहे का, जे पण हा क्षेत्र आहे ना, हा एकट्या मालकावर पण चालत नाही. बरोबर आहे. त्याला मोठी टीम लागते. बैल पाळणारा,
ड्रायव्हर आहे, सुट्टी मेकर आहे आणि बरीचशी टीम लागते आणि ती टीम आत्ता माझी चांगली आहे. सुट्टी मेकर माझे नातेवाईक आहेत, हरेश भाऊजी आहेत, केशव दलवी आहेत आणि ड्रायव्हर आशिष पाटील आहे, परत सूरज आहे आपला कुठला? गोरपे सूरज ड्रायव्हर गोरप्याचा. बरोबर. म्हणजे आता माझा किट चांगला बसला आहे. आणि पहिला कसा इथं जी पोरं मीच तयार केलेली पोरं माझ्या तालमीत शिकलेली बरोबर आहे. जेव्हा लहान लहान होती तिथपासून होती, तर आता ते मला शिकवायला लागले आणि सांगायला लागले का पैरा होणार नाही, हे नाही. आता गेले नकाशावरनं गायब झाले. जेव्हा माझ्याजवळ होते तर माझ्यापर्यंत यायला त्यांनाच कॉन्टॅक्ट करायला लागायचा. पैरा करायचा असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करा. मी त्यांच्याच हातात दिलेलं सर्व. म्हणजे मला तरी कोणाचा पैरा लागेल तर तेच फोन करायचे. चांगल्या चांगल्या वलका त्यांच्या झालत्या वगैरे. बरोबर. आता झाले नकाशावरनं गायब. तुम्हाला मैदानात पण दिसणार नाही ना, कुठेच दिसणार नाही ते. बघा म्हणजे कुठेतरी हा पण क्षेत्र आहे. हा, ते कसं असतं माहिती आहे का, मालकाला काहीतरी समजतात. हे चुकीची गोष्ट आहे. जो मालक एवढे मागाची बैल घेऊ शकतो बरोबर आहे. तर तो माणसं बी बदली करू शकतो. बरोबर आहे. म्हणून मालकाला ब्लॅकमेल करायला नाही पाहिजे. ह्या गोष्टीवर मी पहिला पण एक बाईट दिली, त्याच्यात बोललो होतो. त्या रागात मी बैल फुकट दिलेली बैल. बरोबर आहे. पण तिथे सांभाळणे व्यवस्थित नाही झाली, मी परत आणली. पण जर आत्ता पण चांगली पोरं भेटल्यात, त्यांनी केली मेहनत, तर आपली पावसाळ्यात एक खरेदी चांगली होईल. बरोबर आहे. आता नक्कीच मी प्रश्नच घेणार होतो की बघा रवी शेठ म्हात्रे यांचं नाव खूप मोठं आहे आणि दरवर्षी काही ना काही नवीन आम्हाला बघायला मिळतं आहे. म्हणजे आता येणाऱ्या कालामध्ये तर तुम्ही सांगितलं की काही नवीन खरेदी होतं आहे, काय बोलाल? आता जर मी माझ्या डोक्यात तर आदातची खरेदीची 100% आहे. मी आज पण पडलेगावच्या सूरजला पण बोललो. अशी माणसं सोडल्यात मी का चांगला जर कुठे दिसला आदातचा वासरू तर मला घ्यायचं आहे. पण जरा वरच्या लेवलला, कारण ते विचाराचं मला पटत नाही. बरोबर आहे. बिंजोरलाच खेळलं पाहिजे आपण. बरोबर आहे. आणि जर आदात मी आता घेतला तर माझ्याकडे हे 2 शिकवायला गुरु चांगले भेटले. बरोबर आहे. हा जो आहे जलवा, हा वासराला मस्त शिकवेल आणि शिस्तीच आहे, कुठे जात नाही, काय नाही बाहेर तो. चला आता थोडक्यात दिनेश शेठशी मी बोलतो. मित्रांनो, प्रसिद्ध गाडामध्ये बघा दिनेश शेठ पाटील खार्डी आज खूप कमी वेळामध्ये या मुंबई बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये आपलं नाव उंचवलं आहे. धावणीला असणारे 2 एक खूप सुंदर नंदी जलवा आणि डमरू. आणि बघा मैत्रीमध्ये एक चांगला असा करार झाला रवी शेठ म्हात्रे देसाईगाव यांच्यासोबत. काय बोलाल दिनेश शेठ? नमस्कार. नमस्कार. आता रवी शेठची बाईट झालेली आहे. तुम्ही काय बोलाल? म्हणजे बघा एक ते म्हणतात ना की आपण जाऊया चांगल्या मैत्रीसोबत किंवा चांगल्या नात्यांसोबत नातं जोडूया आणि ह्या खेळाला पुढे नेऊया, आणि तोच कुठेतरी तुमचा हा प्रयत्न आहे. नक्कीच. ॲक्च्युली मी तुम्हाला मागे पण सांगितलं करार करण्याचा मागचं कारण. आणखीन एक असं पण कारण होतं की जर मला डमरूला किंवा जलवाला मोठ्या पायऱ्यात पळवत असेल तर माझ्यासाठी रवी भाऊजी कधी पण बेस्ट होते आणि ते बेस्टच आहे. बरोबर. आता इथे आल्यापासून पण आम्हाला खूप मोठे मोठे पायरे म्हणजे भाऊजींच्या ह्याच्यानी पण खूप जणांनी विचारलेत की आपण पळूया. पण आता कसं झालं, ॲक्च्युली हे नियोजन पहिलाच आमचे ठरलेले होते 22 तारखेपर्यंतचे. त्यातले मधले काही भाऊजींनी केले, पण जो नाशिकचा वगैरे होता किंवा जो आता इथला झाला बोरीच्या वाडीचा, ते आमचे नियोजन आधी ठरले होते की घरची गाडी पळू म्हणून आपण. नाशिकवरनं एक म्हणजे कांदेवाले येतात, आपले मित्र आहेत ते, म्हणजे कांदे विकण्यासाठी दिव्यामध्ये येतात, पण ते थांबायला आपल्या ऑफिसलाच थांबतात. वैभव सांगले म्हणून आहेत. यांनी मला 2-2.5 महिने आधीच सांगितलं होतं की दादा बाकीचं सर्व ठीक आहे, पण फक्त 22 तारखेचं नियोजन तुम्ही तिकडे करा. मग ज्या वेळेला आमचा करार जेव्हा झाला तेव्हा मग भाऊंना पण मी ती गोष्ट पहिलं सांगितली की आपल्याला 22 तारखेला कन्फर्म तिथे पळायचं आहे. तर भाऊंनी सांगितलं ते आपले मित्रच आहेत म्हणे आणि माझी पण इच्छा आहे का तिथे आपण जावं म्हणून. तर बोललो चला आता योगायोगाने ज्या गोष्टी घडून आल्यात ते चांगल्याच आल्यात, तर बघूया. आम्ही परवा जाणार आहोत कारण शुक्रवारी मैदान आहे सकाळी. बरोबर. तर आमचा विषय चालला आहे की एक दिवस आधी तिथे जाऊन मग काय होतं, एक दिवस आधी गेलं तर बैलांना पण आराम मिळतो, नाही तर मग इथनं 3 तास ट्रॅव्हलिंग करून मग पळणं पण थोडंसं अवघड होऊन जातं. बरोबर. आणि अजून एक प्लस पॉईंट तुमच्या दावणीला असणारे जे बैल आहेत बघा डमरू आणि जलवा, मी बऱ्याचशाच मैदानामध्ये गेलो, तुमची भेट पण घेतली. बैला जाऊन मैदानामध्ये बसतात बघा, म्हणजे त्यांना जी विश्रांती पाहिजे ना ते स्वतः घेतात. हो हो हो. जलवा नाही घेणार तेवढी डमरू नक्की घेणार. कारण जलवाचं कसं आहे, भले 2 तास लेट बसणार पण तो बसणार,
पण डमरू तर तसं नाही. डमरू केला ना मैदानात तर पहिला तो आरामाचा विचार करेल. बरोबर. आणि जरी पळून पण आला तो दुसरा फेरा पण पळायचा असेल तर येऊन तो झोपणार म्हणजे झोपणार. बरोबर. आता मला वाटतं तुमच्या दावणीला हा नाव होतं आहे कुठेतरी टीमवर्क. बघा तुमचे जे दावणीची जी मुलं जी काम करतात म्हणजे कुठेतरी त्यांनी पण खूप एक अनिष्ठा म्हणजे प्रेम केलं आहे आणि त्यांनी तुम्हाला इथपर्यंत पोहोचवलं. काय बोलाल त्यांच्या 100% बघा या क्षेत्रात आणि टीमवर्कच काम करणार आहे. बरोबर. कारण मी खाना घातला म्हणून झालं नाही किंवा मी पाणी पाजलं म्हणून झालं नाही. शेवटी कसं आहे मी खाना घालू शकतो पण पाणी पाजायला म्हणजे ती बैल मला पण ऐकली पण पाहिजेत ना. बरोबर. आता कसं आहे हे बंटा असेल किंवा बाकीची इतर जी मंडळी आहे हे लोक वेळोवेळी पाणी म्हणा किंवा त्यांचं जे धुणं म्हणा किंवा जे शेण काढणं म्हणा किंवा त्यांना जे पण गोष्टी लागत आहेत ते टायमाला त्या गोष्टी करतायत म्हणून ते आज म्हणजे टॉपला पळत आहेत. बरोबर. आता सुरुवातीला बाईट घेतल्या चलवा आणि डमरू होता. आता बघा 1 नाही 2 नाही 3 हत्यार आणि एखाद्या वेळेला रवी शेट्टी आता एक हे पण दिली की कुठेतरी येणाऱ्या कालामध्ये अजून एक नवीन हत्यार तयार होतं आहे. म्हणजे लखन असेल जलवा डमरू म्हणजे 3 बैलं दावणीला टॉपची. काय बोलाल? बरोबर. बघा मी या तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या क्षेत्रात मी नवीन आहे. म्हणजे मला वाटतं जानेवारीमध्ये 1 वर्ष झाला. आता 1.25 वर्ष आहे मी या क्षेत्रात. भाऊजी पहिल्यापासून या क्षेत्रात आहेत. तर कसं आहे त्यांच्यामुळे आहे ना मला आता पैऱ्यांसाठी इकडे तिकडे जावं नाही लागत. बरोबर आहे. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही वेगवेगळ्या पळवण्याचं कारण पण तोच असतो की आपल्याला एकाच मैदानात 2-3 वेळा किंवा 4 वेळा तिथे गाड्या पळवता येतात. बरोबर. चला आता कसं काय असेल आता पुढचं नियोजन तुम्ही 22चं सांगितला. आता पुढं पण आपली सीझन बाकी आहे म्हणजे पाऊस पण आता येतोय बघा कुठेतरी त्यांनी पण आगमन केलं आहे. काय बोलाल? हो ॲक्च्युली पावसाची हवामान खात्यांनी काहीतरी एक 7 तारीख डिक्लेअर केली आहे पण आता होप्सो की थोडासा लेट व्हावा. बरोबर आहे. कारण आताच करार झाला आहे तर वाटतं नाही का आणखीन 2-4 तरी मैदानं पळावा. कारण मला माहिती आहे की भाऊंचं नियोजन आहे ना तो कडक असतो. आणि आता शेवटी कसं आहे जेव्हा 3 फेरे पळून येणार तर बटोबेस आहे 2-3 दिवसात त्यांना पण आराम असेल आणि वेळ आता कमी राहिला ह्या सीझनचा. बघूया आता सर्व बाकी तर गोष्टी पावसावर आहे. बरोबर. म्हणजे तुमचं सांगण्यात तात्पर्य जास्तीत जास्त प्रयत्न असतील की आमच्या बिंजोर जास्त व्हावा. नक्की. बरोबर. ह्याच्यानंतर पण जे पण आता मैदानं होतील घाटावर असतील म्हणजे दुशाचे मैदान आहेत किंवा पेडगावचं मैदान आहे तिथे पण 100% पळणार आपण. बरोबर. आणि आता जी पण मैदानं राहिलेत त्या प्रत्येक मैदानाला कमीत कमी 3 गाड्या व्हावा असा आमचा प्रयत्न. 3 ते 4 गाड्या आम्ही करायचा प्रयत्न करणार. बरोबर. आता लगेच उद्या बोनिवलीचं मैदान पण येत आहे मग तिथे काय नियोजन? नाही उद्याचं यासाठी केलं नाही. मी भाऊंना मग सकाळी फोन केला होता. तर विषय असा आहे की आपल्याला जे शुक्रवारचं जे नियोजन आहे बरोबर तो मोठा आहे. मैदानही खूप मोठं आहे तर त्या हिशोबाने आपली पण तशी तयारी हवी ना. नाही तर मग आपण पुन्हा बुधवारी पळणार गुरुवारी बैल वापस थकणार ट्रॅव्हलिंगमध्ये आणि वापस शुक्रवारी पळणार. मग त्यापेक्षा उद्या त्यांना ब्रेक देण्याचं आम्ही ठरवलं. बरोबर. म्हणजे चला आता बोनिवलीचं मैदान गेला डायरेक्ट आपली शुक्रवारी भेट होईल आणि नक्कीच आता व्हिडिओ थांबूया आपण कारण जास्त मोठी बाईट पण लोकांना बघायला आवडत नाही. आता रवी शेट असले नक्कीच लोक येतील बाईटमध्ये बघायला आणि विचार करतील काय नक्की आज मुद्दा आहे. आणि चला तुम्हाला मी शुभेच्छा देतो. जसं एक खूप मोठा आता तुमचा साज झालेला आहे घरचाच साज. बघा अजून येणाऱ्या पण काही कालामध्ये नवीन खरेदी येते जलवा डमरू लखन ही अशी तुमची जी बैलं आहेत तुमचं नाव या बैलगाडा शहरी क्षेत्रामध्ये कायम टिकून ठेवू हे माझ्याकडून शुभेच्छा असतील तुम्हाला. धन्यवाद. चला जाता तुम्हाला फक्त एवढंच बोलतो आहे जे आता मैदान होणार आहे गणेश भाऊ बनकरनी जे ठेवलं आहे युवा हिंद केसरी त्या मैदानाला आम्ही तर येणारच आहोत. तुम्ही पण सर्व या आपण तिथे भेटूया आणि त्या मैदानाची शोभा वाढूया. धन्यवाद. चालेल.